हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं स्वागत आहे। तर चला आज आपण TYBA PSY 270 मानवी विनिमय आणि समायोजन ह्या पुस्तकातून आपण दुसऱ्या लेसन्सचे टॉपिक्स बघू। संप्रेषणाची अभाषिक साधने। टॉपिक्स ऐकल्याने सुद्धा आपल्याला परीक्षेसाठी मदत होणार आहे। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, कमेंट नक्की करा। तर चला आपण टॉपिकला सुरुवात करूया। श्रवण बोलणे। लेसनचं नाव आहे संप्रेषणाची अभाषिक साधने। याच्यामध्ये आपण श्रवण आणि बोलणे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत। तर श्रवण आणि बोलणे विषय विवेचन बघणार आहोत। अमेरिकन माणसाच्या कामाच्या वेळापैकी 70% वेळ तो ऐकणे, बोलणे, लिहिणे, वाचणे ह्यात खर्च करीत असतो, असे अमेरिकेतील एका संशोधनात आढळून आले आहे। ऐकण्याची एवढी सवय नित्य असून सुद्धा हे काम चांगले होत नाही याचे आश्चर्य वाटते। आपण जलद बोलतो, पण त्यापेक्षा आपण जास्त वेगाने विचार करू शकतो। 1 मिनिटाला सुमारे 1000 ते 2000 शब्दांच्या माध्यमातून मानसी विचार करीत असतात। हे सर्व विचार मनामध्ये घोळत असतात। मिनिटाला 100 ते 200 शब्द आपण बोलत असतो। यावरून असे दिसते की सूत्रबद्ध रीतीने विचारांची मांडणी शब्दामध्ये करण्यासाठी फक्त 10% विचारांचाच आपण उपयोग करीत असतो। 90% विचार बाजूला सारले जातात किंवा मनामध्ये ते तसेच राहून जातात। विचारांची व बोलण्याची ही प्रक्रिया आश्चर्यकारकपणे अतिशय गुंतागुंतीची आहे। आपण जेवढे शब्द बोलू शकतो त्याच्या दुप्पट शब्द आपण ऐकू शकतो आणि समजू शकतो। जॉन केटलरनर यांच्या मते, हा जो शास्त्रज्ञ आहे जॉन केटलरनर, सर्वसामान्य बोलण्याचा वेग जेवढा असतो त्याच्या तिप्पट वेगाने बोललेले शब्द व्यवस्थितपणे माणसे ऐकू शकतात। ह्यावरून बोलण्यापेक्षा ऐकण्याची व आकलनाची प्रक्रिया जास्त सोपी असते। यावरून बोलण्यापेक्षा ऐकण्याची व आकलनाची प्रक्रिया जास्त सोपी असते असे दिसते, कारण ऐकण्याच्या प्रक्रियेत कमी मानसिक क्रिया गुंतलेल्या असतात। त्यामुळे अन्य मनोव्यापारात मन गुंतलेले राहू शकते। अनेक प्रसंगी आपल्याला याचा प्रत्यय येत असतो। तोंडी निरोपामध्ये अनेक चुका व घोटाळे होण्याची शक्यता असते। तोंडी निरोप बिनचूकपणे ऐकले जात नाहीत, त्याचे अर्थही व्यवस्थित समजून घेतले जात नाहीत। एखादी गोष्ट जेव्हा पुन्हा सांगितली जाते तेव्हा त्यात नवीन शब्द घुसडले जातात, म्हणजे नवीन शब्द त्यात नवीन घातले जातात, मग काही विसरले जातात। त्यामुळे मूळ अर्थ नाहीसा होऊन नवीनच विधान तयार होतो। तुम्हाला जर आशय बिनचूकपणे दुसऱ्यापर्यंत पोहोचवायचा असेल तर तो लेखी स्वरूपाचाच असावा असे अमेरिकेत गृहीतच धरलेले आहे। एक लोकप्रिय व मजेशीर खेळ आपल्या देशात खेळला जातो। एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे ह्याप्रमाणे साखळी पद्धतीने जेव्हा एखाद्या तोंडी निरोप पोहोचवला जातो तेव्हा उत्तरोत्तर त्यात बदल होत जाऊन मूळ निरोप किती वेगळ्या स्वरूपात शेवटी पुढे येतो हे या खेळावरून दिसून येते। सुरुवातीला शिक्षक एका मुलाच्या कानात एखादे वाक्य बोलतो, तो मुलगा दुसऱ्या मुलाच्या कानात तेच वाक्य पुन्हा सांगतो, दुसरा तिसऱ्याला, तिसरा चौथ्याला, या पद्धतीने शेवटच्या मुलापर्यंत ते वाक्य पोहोचवते। शिक्षक शेवटच्या मुलाला त्याने ऐकलेले वाक्य मोठ्याने सर्व मुलांसमोर सांगायला सांगतात। परिणाम मजेशीर दिसतो। मुले हसू लागतात, कारण पहिल्या वाक्याच्या शेवटच्या मुलाने उच्चारलेल्या वाक्याशी ताळमेळ नाही हे आढळून येते। शब्द वेगळे, अर्थ वेगळा असे नवीनच वाक्य तयार झालेले असते। पूर्वीच्या काळी जेव्हा लिपी विकसित झालेली नव्हती तेव्हा ज्ञान मुखोद्गत करण्याची प्रथा होती। गुरु विद्यार्थ्यांकडून पाठांतर करून घेत असत। स्पष्ट उच्चार व बिनचूकपणे पाठ करण्यावर भर असे। जेथे साक्षरतेचे प्रमाण जास्त आहे त्या देशापेक्षा आदिवासीमध्ये तोंडी संक्रमणात
पिंच उत्पन्न जास्त आढळतो. याचे कारण असे दिसते की सुशिक्षित लोकांपेक्षा अशिक्षित लोक चांगले ऐकू शकतात व ऐकलेले अधिक चांगल्या प्रकारे लक्षातही ठेवतात. डेव्हिस राईसमन यांचा खुलासा पुढीलप्रमाणे करतात. रानटी आदिवासींना शब्द म्हणजे अग्निशमन दलातील आग शमवणाऱ्या बादल्याप्रमाणे असतात. ह्या बादल्या जशा अत्यंत काळजीपूर्वक हाताळल्या जातात तसे शब्दही त्यांच्याकडून वापरले जातात. पण सुशिक्षित माणसे बोलताना शब्दांचा वापर फार निष्काळजीपणे करतात आणि लिखित मजकुराला अधिक महत्त्व देतात. आता इथं आपण थांबूया. पुढचा टॉपिक पुढच्या व्हिडिओमध्ये